श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, आता आहे ना मी डाळ वगैरे टाकलेली आहे आणि ना राधिका बाहेर रांगोळी काढते आहे. तर तुम्हाला कशी रांगोळी काढते ते पण दाखवते आणि जेवढं शेअर करून होईल तेवढा मी ब्लॉग आज जो होळीचा आहे तो शेअर करेल. तर व्हिडिओ नक्की बघा. तर चला, मला हा पर्कर जो आहे ना तो कमी करायचा आहे वर आणि त्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. तर व्हिडिओ लवकरच अपलोड होईल, तो पूर्ण बघा, खूप छान असा व्हिडिओ होणार आहे. तर चला, आता हा नंतर करते मी. राधिका काय करते तुम्हाला दाखवते. चालू वाटतं. तर बघा, सगळ्यांच्या दारातून तुम्हाला रांगोळी दिसत असते आणि सर्वांची सणाची तयारी चालू आहे. तर आज होळी आहे आणि होळीच्या दिवशी ना गुळाच्या जे पुड्या आहेत त्या करतात किंवा डाळ भाताचा नैवेद्य देतात आणि जी खोबऱ्याची वाटी आहे ती घेऊन होळीला जातात आणि तीच जी वाटी आहे ती त्या होळीमध्ये भाजली जाते. तर आता होळी मागील कथा काय आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. जो भक्त प्रल्हाद होता, म्हणजे विष्णूचा भक्त, प्रल्हादाला मारण्याचा आहे ना जी होलिका आहे म्हणजे तिचा भाऊ हिरण्यकश्यप याचा प्रयत्न चालूच होता. तर त्याने एकदा काय केले की त्याची जी बहीण होती होलिका तिला एक वरदान मिळालेलं होतं की तुला म्हणजे तिला अग्नीपासून कसली भीती नव्हती, म्हणजे अग्नीपासून तिला म्हणजे ती जळू शकत नव्हती. तर तिला ते वरदान दिलेलं असल्यामुळे जी होळी आहे ती पेटवली आणि त्या होळीवरती होलिकाला बसवलं आणि तिच्या मांडीवरती प्रल्हादाला बसवलं. आणि पण कसं असतं ना, विजयाच म्हणजे सत्याचा हा विजय कधी होतच असतो. तर आगीमध्ये ना जी होलिका आहे ती नष्ट झाली आणि भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही. भगवान विष्णूंनी त्यांना वाचवलं. म्हणूनच अशी आख्यायिका आहे की चांगल्यावर जो विजय आहे त्या विजयाचे प्रतीक म्हणजेच होळीचा हा उत्सव साजरा केला जातो. तर प्रत्येकाकडे ना होळी साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत असते. तर कोणाकडं कशी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. तर होळी हा आहे ना 2 दिवसाचा सण आहे. भारत आणि इतर देशामध्ये हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तर या सणाला एक रंगीत सण असंही म्हटलं जातं, ज्यामध्ये सर्व धर्मांचे लोक एकत्र येतात, आनंदाने हा सण साजरा करतात. होलिकाच्या मृत्यूचे दहन केल्यानंतर लोक एकत्र येतात आणि मूर्तीचे दहन केल्यानंतर लोक एकत्र येतात आणि एकमेकावर रंग ओततात. जे काही म्हणजे आपल्यात मतभेद असतील ते विसरून जो हा सण आहे तो आनंदाने साजरा करतात आणि ह्या सणाचा छान असा आनंद घेतात. तर बघा, आमच्या गावाकडे ना जी होळी आहे ना म्हणजे जी वेश आहे तिथं पेटवली जाते आणि तिथं आहे ना सर्वजण गावातले जेवढे आजूबाजूचे आहेत तेवढे नैवेद्य वगैरे ठेवतात. तर इथं बघू शकता आता. आणि आमच्याकडे शक्यतो म्हणजे पुरुषच जातात. तर मळ्यामध्ये जर असेल तर मळ्यातच होळी पेटवतात. पण आमच्याकडे आहे ना इथं देवीचं मंदिर आहे आणि देवीच्या मंदिरासमोरच हे जे होलिका दहन आहे ते केलं जातं. आणि काही काही ठिकाणी खूप मोठे मोठे कार्यक्रम साजरे केले जातात. तर पण आमच्याकडे कसं एकदम साध्या पद्धतीने साजरा होतो. तर बघू शकता इथं छान अशी होलिका दहन चालू आहे आणि इथं आहे ना नैवेद्य वगैरे ठेवलं जातात. समोरच तिथं देवीचं मंदिर आहे तिथं. तर अशा पद्धतीने आमच्याकडे जी होळी आहे ती साजरी केली जाते आणि जो नैवेद्य आहे तो ठेवला जातो. तर तुमच्याकडे कशाप्रकारे साजरी केली जाते ते मला नक्की सांगा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू.